हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर आत्ताच मी माझ्या झाडांना पाणी वगैरे दिलेलं आहे आणि मी ही 2 जी रोपं लावलेली आहेत ती खूपच छान अशी ग्रो झालेली आहेत आणि खूप छान दिसतं. हे अजून वाढल्यानंतर अजून खूप छान दिसेल. तर आत्ताच मी माझ्या झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे आणि ते खूप फ्रेश दिसत आहेत. म्हटलं सकाळी सकाळी तुमच्याशीसुद्धा हे सगळं शेअर करूयात. खूप छान वाटतं असं. आता बघा माझ्या बाल्कनीचा लुक जो आहे तो असा दिसतोय. तर मी आज सकाळी जे काही म्हणजे कपडे घेत होते त्यावेळी असं वाटलं की माझ्याकडे खूप सारे जुने कपडे आहेत आणि मी ते खूप दिवसांपासून म्हणते की ते डिस्कार्ड करायचे, पण झालंच नव्हतं. म्हटलं आज वेळ आहे तर हे जे नको आहेत ते कपडे पहिला काढून घेऊ. आणि माझं कबर्ड सुद्धा ऑर्गनाईज करायचंय, ते सुद्धा होईल. ते ऑर्गनाईज करताना बाकीचे भरपूर गोष्टी निघतील. तात्पुरत्या ह्या गोष्टी मी काढलेल्या आहेत. मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे मी हे जे प्लांट लावलं होतं त्याच्यानंतर ह्याला बाकीचे सगळे ब्रांचेस आहेत ते येत आहेत. तर मी काल काय केलं होतं, ह्यातलं एक कट केले आणि इथं जे आहे ते लावलेलं आहे इथं. तर बघू ते परत कसं ग्रो होते किंवा काय. हे खूप फास्ट ग्रो झालं ह्याच्यामध्ये. आता हा जो हे जे कटिंग आहे ते मी इथून घेतलेलं होतं, पण इथं ग्रोथ जी आहे ती एवढी फास्ट नाही आहे होत जसं की इथं झाली आहे ह्याच्यामध्ये. इथं किती फास्ट ग्रो झालेली आहे आणि याला ब्रांचेससुद्धा छान येत आहेत. तर ह्यातलं थोडंसं कट करून मी इथं लावलं आहे. तर बघू ते किती दिवसात ग्रो होतं आहे किंवा ग्रो होतं आहे किंवा नाही हे सुद्धा मला बघायचं आहे. आणि असं छान दिसतं आहे सगळं. तर घरातल्या थोड्याफार गोष्टी झाल्यानंतर मी रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यानंतर मी नेहमी त्याला हळदी कुंकू, थोडंसं तांदूळ, फुलं हे सगळं टाकत असते. तर बाकीच्या गोष्टी थोड्याफार झाल्यानंतर मी रांगोळीसुद्धा काढली आणि आता रांगोळीमध्ये सुद्धा खूप छान छान पॅचेस आलेले आहेत. मी मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या आधी खरेदी करायला गेली होती दुकानात गुढीपाडव्याची वगैरे अशी. तर त्यावेळेस ना त्या दुकानामध्ये गुढीपाडव्याचे खूप छान छान असे पॅचेस मिळतात. म्हणजे इतके छान होते की आपण दारामध्ये ठेवलं तर ते सगळं रिअल वाटत होतं. खूप छान वाटलं मला. म्हटलं कोणाला माहिती नसेल तर तुमच्याशी सुद्धा शेअर करूयात. ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी हे सगळं खूप युजफुल आहे आणि तुम्ही तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये चौकशी केली तर तुम्हाला हे सगळे इझिली मिळून जाईल. ऑनलाईनसुद्धा खूप सारे पॅचेस मिळतात. त्याच्यानंतर घरीसुद्धा बनवणाऱ्या बायका खूप साऱ्या आहेत. तर तुम्ही तिकडे सुद्धा ट्राय करू शकता, चौकशी करू शकता. माझी आजची रांगोळी. तुम्हाला माझी रांगोळीची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता रांगोळीचे पॅचसुद्धा मार्केटमध्ये आहेत. तर मला ते सुद्धा खूप छान वाटतात की इन्स्टंट आपण लगेचच ठेवू शकतो गडबडीच्या वेळेस वगैरे. पण मला येते आणि मला जास्त वेळ नाही लागत रांगोळी काढणं ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळं मी ते घेतले नव्हते, नाहीतर मला ते पॅच वगैरे खूप आवडले होते. गुढीपाडव्याच्या वेळेस मी एका दुकानात गेलेली, त्यावेळी छान असे पॅचेस गुढीपाडव्याचे असे प्रत्येक सणाचे आता मिळतात दुकानामध्ये. ते खूप छान वाटतात. मला सुद्धा खूप आवडतात. मी सुद्धा घरी ट्राय करणार आहे. कधी अशी गडबड वगैरे असेल तर ते पॅचेस सुद्धा खूप छान वाटतात. तर माझ्या एका फ्रेंडनी मला असे रांगोळीचे पॅचेस दिले होते. तर मला हे खूप आवडले. म्हणजे असं आपण म्हणजे मी तुम्हाला एक दाखवते की एक्झाम्पल म्हणून की कसे असतात किंवा काय. तर हे आपण असं ठेवू शकतो. म्हणजे हे रांगोळीपासूनच तयार केलेलं असतं आणि असं ठेवल्यानंतर ते एकदम रिअल वाटतं. हे खूप छान आणि असं वगैरे बनवू शकतो आपण. हे कमळ वगैरे पावले सुद्धा आहेत. इकडे ये ना अगस्त्य, इकडे सरक ना. हे असं खूप छान सगळं हे असं रिअल वाटतं. काय तर करत असले की ह्याचं हित आहे. ओ माय गॉड.
तुझं काय असतं मध्ये मध्ये अगस्त्य? तर बाकीचं सकाळचं जे क्लिनिंग आहे ते सगळं माझं आवरलेलं आहे. थोड्याफार गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत आणि आजची सकाळ म्हणजे रेग्युलरपेक्षा खूप वेगळी आहे कारण अगस्त्याचं स्कूलला आजपासून सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्या आहेत त्यामुळं माझ्या रुटीनमध्ये सुद्धा खूप आज चेंज झालेला आहे. तर स्कूल असली की कसं होतं सकाळी जरा गडबड होते, पण आज एकदम निवांत दिवसाची सुरुवात झाली आहे आणि छान वाटतंय. मनासारख्या सगळ्या गोष्टीसुद्धा करता येतात. सकाळी नाहीतर पटकन उठून बाकीचे सगळे टिफिन वगैरे आवरणं, त्याला स्कूलला पाठवणं, या गोष्टींमध्ये मी खूप बिझी होऊन जाते. पण आज खूप छान वाटतंय निवांत, रिलॅक्स, कॉफी पिणं, बाल्कनीमध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टी. आणि संडे वगैरे असतो, सॅटर्डे संडे त्याला सुट्टी असते, पण अशी फिलिंग नाही आहेत की बाबा सुट्टी लागली आहे त्याला आणि आहे सुट्टी वगैरे. कारण त्या दिवशीसुद्धा उठून आवरून आम्ही कुठेतरी बाहेर जात असतो, तर त्या दिवशीसुद्धा सकाळची अशी निवांत सुरुवात नाही होत. पण आज आहे ना खूप छान निवांत आणि रिलॅक्स वाटते आणि असं फील होते की मला म्हणजे आपल्याला कसं स्कूलमध्ये असताना जशी फिलिंग यायची ना की आपल्याला स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तशा त्या टाईपमध्ये मला आता. अगस्त्याला आजपासून स्कूलच्या सुट्ट्या पडल्या आहेत, त्यामुळं तो आज घरीच आहे. होय ना अगस्त्य? तू बाईक चालवतोय? तुम्हाला सगळीकडे कपडे हँग केलेले दिसतील कारण आमच्या इकडं आता दुपारी 1 ते 4 पाणी जातं, त्यामुळं मी 2 दिवसातून एकदाच मशीन लावते आणि कपडे जास्त होते त्यामुळं मी या बाल्कनीमध्ये सुद्धा हँग केलेले आहेत. मोस्टली मी ह्या बाल्कनीमध्ये कपडे हँग नाही करत. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय बाय.